शेवचिवडा 50 रुपये पाव, 180 रुपये किलो. लय महागाई झाली, काय सांगा तुम्हाला. तेला व्यापारी जीवन, ताजी जिलेबी, भजे, शेव चिवडा असेल, बालुशाही असेल, या ठिकाणी जे काय ताजं बनवतात ते आपल्या समोर आहे मंडळी. आणि याचे दुकानाचे मालक आपण आज सविस्तर असा आढावा. पालातील जिलेबी दिगंबर प्रभू पिटले आपल्यासोबत मालक जोडले गेलेत. राम राम दादा. राम राम. आज काय स्पेशल? काय भजे आहेत गरम, जिलेबी आहे. भाव वाढले दुनियाचे. 50 रुपये पाव केला. साखर 80 रुपये किलो झाली. तेल महाग आहे. ग्राहकांची गर्दी नाही आज, गर्दी नाही आज, काय सांगा. म्हणजे नुकसानही होऊ शकतं. हो ना. सर्वसामान्य माणसाला जे त्रास आहे ते इतरांना त्रास नाही. या ठिकाणी आज ताजे भजे काढायला चालू आहेत. या ठिकाणी आपण आज भज्यांचा आनंद घेऊया मंडळी. घ्या ना भजे, देऊ का तुम्हाला थोडे भजे. मस्तपैकी टेस्टी असे भजे मंडळी आपण आज या ठिकाणी खाऊया. साहेब आले घेऊ की आपण. हे कुठे पळणार आहे. एवढा ताजा माल शेतकऱ्यांसाठी. लवकर गर्दी करा मंडळी, कारण सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला मेहनत करून जगण्याचं एवढं सोपं नसतं. आज लावलेले पैसे दादांना किती रुपये प्रॉफिट राहतील माहीत नाही. त्यांचं जे काम आहे, त्यांचं जेवढं मटेरियल त्यांना घ्यावं लागतं तेवढं घ्यावंच लागतं. अगदी आवडीनं जेव्हा येईल तेव्हा भजे जिलेबी खाऊ घालतात प्रेमाने, पण फुकट खावणी लागते असं म्हणतात. नाही रे, काही तर आमचं प्रेम आहे तुमच्याकडं. पालातील जिलेबी आपला हा दररोजचा कंटेंट मंडळी. महाराष्ट्रभरामधून आम्हाला भरभरून प्रेम मिळतं. आमच्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांच्या आठवडी बाजारातील दृश्य घरी बसले तुम्हाला पाहायला मिळेल. हातामध्ये जर अन्नपूर्णा असेल तर उपाशी मरू देत नाही. राम राम. काय भाजीपाला आणला? फुकट भाव. हा आहे शेतकऱ्यांचा आठवडी बाजार. या बाजारामध्ये हे दादांचं दुकान लावलेलं असतं आणि मस्तपैकी सुंदर अशी शेव, भजे, जिलेबी खायला मिळते. हा, आपल्या दुकानाला पूर्ण किती वर्ष झाले? 40 वर्ष होतात. वडिलोपार्जित. वडिलापासून आहे आमचं. 20 वर्षापासून चिवडा खाता बाबा. खरं आहे का? चव कशी आहे? चव कशी आहे? म्हणूनच घेतो मी, दुसरीकडे घेतो. 20 वर्षापासूनची खात्री म्हणजे जोक नव्हे ना मंडळी. हे आहे आठवडी बाजार किनगाव. हे किनगाव म्हणजे तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. या ठिकाणी शेतकऱ्यांचा हा आठवडी बाजार आणि बाजारातील पालातील जिलेबी हा आपला दररोजचा कंटेंट मंडळी. आपला व्हिडिओ पाहून या ठिकाणी मावशी जिलेबी घ्यायला आल्यात. बरोबर. मावशी किती वर्षापासून खाता? आम्ही म्हणजे 40 वर्षापासूनचं दुकान आहे, म्हणजे तुमच्या लहानपणापासून खात असताल? लहानपणापासून आमच्या आजी होते तर आमच्या आजीच्या खुशी घेत होतो आम्ही. जिलेबी खात होतो. आम्ही खात हो, आमच्या बाळाला नेतो घरी. तुम्ही तर खातच होतात, पण तुमच्या बाळांना सुद्धा खाऊ घालतात. कधी खाल्ल्यानं पोटाला त्रास, आजार कधी झाला नाही? नाही, कधी झाला नाही. एकदम घरगुती असं ताजं बनवलेलं मंडळी. चमचमीत असं नाश्त्याचं सेंटर. या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याची आवड आणि आठवडी बाजारामध्ये आल्यानंतर खाण्याचं धाडस त्यांचं. का तर 40 वर्षापासूनचा हा विश्वास शेतकरी बांधवांच्या आठवडी बाजारामध्ये पाहायला मिळतो. लहानपणापासून जिलेबी खाता आलेल्या मावशी आपल्यासोबत आज जोडल्या गेल्यात. छान छान जिलेबी. आनंद आनंद, जीवनाचा आनंद. आनंद. रात्री पाऊस पडला छान. खूप दिवसानंतर पाऊस पडला. खूप दिवसानंतर छान पण पडला. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडला नाही अजून. नाही म्हणजे आपल्या मागेला खूप पाणी पडलं. आम्ही गोवर्धनाची पूजा केलो. बर. म्हणजे छान छान पाऊस पडला आणि पिकं पण मस्त आले. तर देवाची पूजा केल्यानं पाऊस पडला.
निसर्ग हा देव आहे मंडळी आणि निसर्गामध्ये मनुष्य हा एक प्राणी आहे. निसर्गामध्ये बस, बी देव आहे आणि मनुष्यामध्ये बी देव आहे. अन्न खाऊ घालणारा हा देवच असतो. कारण जगवणारी लहानपणापासून जर आई नसती तर मनुष्य ह्या जन्मामध्ये आलाच नसता. आलाच नसता. आई म्हणजे भरपूर अशा क्वांटिटीमध्ये त्यांनी या ठिकाणी बालुशाही बनवली आहे. हे सर्व पदार्थ बनवलेले पूर्णपणे आज सेल होतेत का आपण त्यांना विचारूया. विक्री होते का? ह्या सगळ्या मालाची विक्री होईल का आज? होते. भाववाढीचा परिणाम एवढा काही फरक नाही. आज साखर मागे किती रुपये तुमचे एक्स्ट्रा गेलेत आज? 40 रुपये चालेल. आज साखर किती किलो लागते तुम्हाला? आज 50 किलोचा काटा लागते. 50 किलो मागे किती रुपये वाढले? 2,000 रुपयेच गेले. पहिले केवढ्याला भेटायचा? 2200 रुपयाला 2000 गेले म्हणजे आगाव गेले. 2000 रुपये. 2000 रुपये आगाव गेले. हां, या ठिकाणी साखर वाढीचा परिणाम मंडळी. मार्केटमध्ये गर्दा कमी आहे आज. भाववाढीचा परिणाम आपण आज कशा प्रकारे कोणते कोणते भाव झाले आपण दादांना विचारूया. दादा आजचे काय काय भाव आहेत? शेवचिडा 50 रुपये पाव, जिलबी 50 रुपये, बालुशी 50 रुपये, भजे 50 रुपये. प्रत्येक वस्तू 50 रुपये पाव किलो. 50 रुपये. 10 रुपये वाढले. आम्हाला साखर बेसन महाग झाले. गुलाबीच वाढवाय पाहिजे, त्याचे कसे ते वाढले ते सांगा ना, त्याचे वाढवा ना. आता मार्केटमध्ये सध्या एक विषय चालू आहे. साखर वाढली, साखर वाढली तर मग हे वाढलं का? हे कसं काय? कशानं? मनभाव आहे. याला नाही, गुलाबी साखर वाढली तर त्याचे वाढवा ना, मग ह्याचे बी वाढवायचे. हा समतोल असतो मार्केटचा. दादा तेल कशाने तेल? तेल वाढले नाही. आता 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 का कुठं वाढले? तेल वाढले की कुठं वाढले? साखर वाढले फक्त. साखर शेंगदाणे डाळ कशानं समजा माहिती आहे. सर्वसामान्य माणसावर भाववाढीचा परिणाम होतो मंडळी. तेलाचे भाव वाढले, शेंगदाण्याचा भाव वाढला, प्रत्येक वस्तू ही महाग व्हायली आणि ग्राहकांची हे बोल आपल्याला पाहायला भेटले. काय सांगाल तुम्ही यावर एकंदरीत? काय करावं, त्यांना सांगितलं मी महाग झालं, साखर महाग झाली, बेसन समजा तेल ते डाळवर शेंगदाणे महाग आहेत. ते टंडाले माणूस 40 रुपये द्या म्हणून. परवडून ना 40 रुपये देऊन? द्या ना, काहीच होईना. तुम्हाला एका किलो मागे किती रुपये राहतात? गेल्या वर्षी आता गेल्या बारीच पट्टी झाली 45 आणि धंद्याला 35. 10,000 कुठून भरायचे? सर्वसामान्याची ही परिस्थिती मंडळी पाहू शकता. हा व्हिडिओ नक्कीच सरकार मायबाबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा.